नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी याच्यामधला सर्वात महत्त्वपूर्ण घटक जो क्रीडा घडामोडी असेल तो आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे. यामध्ये खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. लेक्चर सर्व विद्यार्थ्यांनी हे जे आहे ना ते शेवटपर्यंत बघायचं आहे. क्रीडा घडामोडीमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 पुरुष, त्यानंतर ICC टेस्ट क्रिकेट लीग हे असेल, ट्रॉफी असेल. त्याच्यानंतर आपल्याला महिला T20 स्पर्धा असेल, IPLच्या धर्तीवरती WP असेल, वुमन प्रीमियर लीग असेल, त्यानंतर हॉकी विश्वचषक स्पर्धा असेल 2023 ची, यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा असेल. या ज्या काही महत्त्वपूर्ण सर्व घडामोडी आहेत ना त्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला खूप व्यवस्थित घ्यायच्या आहेत. खूप थोडक्यामध्ये आणि खूप व्यवस्थित मी तुमच्या हे घटक क्लिअर करणार आहे. चालू घडामोडीचा आवाका बघता किंवा सामान्य ज्ञानाचा आवाका बघता हा खूप मोठा आहे, खूप जास्त आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर जे आहे ना ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत ऐकायचं आहे. आणि आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात. आणि आपल्याला तयारी करायची असेल ना तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त टिक्कर मराठी या युट्यूब चॅनल बरोबरती आणि ऍप्लिकेशन मधून तुम्ही या ठिकाणी या 2024 मध्ये जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक्करचं सदस्य होणे गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला आणि ऍप्लिकेशन जे आहे ते लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे. तुम्हाला या ठिकाणी खूप सारे फ्री कोर्सेस, पेड कोर्सेस असतील, टेस्ट सिरीज असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. चला तर मग आपण आपल्या लेक्चरची इथे सुरुवात करूयात. यामध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही जी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परिचित आहे, 2023 ची. आणि विशेष म्हणजे ही जी स्पर्धा आहे ना ती भारतामध्ये झाली. त्या कारणाने या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतामध्ये झाली त्याच्यामुळे या विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर ही विश्वचषक स्पर्धा आहे ना प्रत्येकी 4 वर्षांनी होत असते. ही स्पर्धा किती वर्षांनी होत असते तर प्रत्येकी 4 वर्षांनी या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं जातं, म्हणजे ऑर्गनाइज केली जाते प्रत्येकी 4 वर्षांनी. आणि ह्या स्पर्धेची सुरुवात ही 1975 मध्ये झालेली होती. कधी झालेली होती तर 1975 मध्ये या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली होती. सुरुवातीला यामध्ये 60 ओव्हरची मॅच होत असत. किती ओव्हरची तर 60 ओव्हरची मॅच होत असत. पण सध्या आपण विचार केला तर यामध्ये 50 ओव्हरची मॅच होते. क्रिकेट जगतामध्ये सर्वात टॉपची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला गणलं जातं. त्यानंतर मग ॲशेस असेल वगैरे ह्या विविध स्पर्धांना या ठिकाणी गणलं जातं. 1975 मध्ये क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेची सुरुवात झाली होती. आणि विशेष करून 1975 ला सुरुवात झाल्यानंतर आता जी 2023 ची स्पर्धा आहे ती भारत या देशामध्ये पार पडलेली आहे. कोणत्या देशामध्ये? भारत या देशामध्ये पार पडलेली आहे. एकूण सहभागी संघ होते 10. या स्पर्धेमध्ये टोटल जे सहभागी संघ होते ना ते एकूण 10 सहभागी संघ होते. या सहभागी संघामध्ये विचार केला तर भारत फायनल पर्यंत एक ही मॅच याच्यामध्ये भारताचा पराभव झाला नव्हता. पण अचानक फायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया या देशाने भारताचा पराभव केला. कोणाचा? इंडियाचा आपल्या पराभव केलेला आहे. आणि ही जी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे 2023 ही ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेली आहे. कोणी जिंकले? तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला जाईल. 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर ती ऑस्ट्रेलिया या देशाने भारत या देशाला हरवून काय झालेली जिंकलेली आहे. म्हणजे तब्बल सलग 10 मॅचेस जिंकल्यानंतर 11व्या मॅच मध्ये अचानक पराभव झाला आणि खूप साऱ्या भारतीय चाहते असतील यांच्या वाटेल नैराश्य आले होतं. पण शेवटी तो खेळ आहे, लक्षात ठेवायचं. खेळामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होऊ शकतं हे आपण विश्लेषण सांगू शकत नाही. आलं का लक्षात? मग यामध्ये 1975 मध्ये या स्पर्धेत सुरुवात झाली. आणि पहिला जो सामना आहे 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी हा पहिला सामना खेळलेला होता. आणि अंतिम सामना पण या स्टेडियमवरती ऑर्गनाइज केलेला होता. कोणत्या स्टेडियमवरती? तर याच स्टेडियमवरती अंतिम सामना देखील इथं घेण्यात आलेला होता. आणि विजेता संघ जर बघितला तर ऑस्ट्रेलिया आहे. उपविजेता संघाचा विचार केला तर उपविजेता या स्पर्धेमध्ये जो संघ आहे त्या संघाचं नाव आहे भारत. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. आणि याआधी भारताने 1983 मध्ये आणि 2011 मध्ये असं एकूण 2 वेळा विजेते पदावर आपलं नाव कोरलेलं आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 6 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. आणि 5 पेक्षा जास्त वेळा जिंकणारा एकमेव जगातला देश आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. क्रिकेट 50 ओव्हर याच्यामध्ये 20 म्हणायचं नाही, याला 50 ओव्हर एक दिवसीय क्रिकेट सामना, एका दिवसाचा पूर्ण सामना असतो. आणि या सामन्याचा जो फायनलचा मॅचचा मानकरी जो आहे, सामनावीर जो आहे ना, ट्रेव्हिस हेड हा जो आहे ना तो ट्रेव्हिस हेड ठरलेला आहे. कोण ठरलेला आहे? ट्रेव्हिस हेड. हा हा जो व्यक्ती आहे, हा खेळाडू आहे ना, फायनल मॅच मध्ये तो काय झाला होता तर तो सामनावीर घोषित करण्यात आला होता. आणि पूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विचार केला
तर आपण माहिती आहे आपल्याला की विराट कोहली हे मॅन ऑफ द सिरीज झालेले होते. काय झाले होते? यांना मॅन ऑफ द सिरीज भेटलेली होती विराट कोहली यांना. चांगल्या प्रकारे रन्स केले होते. पण अचानक जे आपलं एम होतं, स्वप्न होतं की भारताला विश्वचषक जिंकून द्यायचं, ते कंप्लीट नाही झालं. पण भविष्यामध्ये नक्कीच कंप्लीट होणार. आणि यामध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आहे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्मा. आपल्या टीम इंडियाचे कॅप्टन जे आहेत रोहित शर्मा, त्यांचा सर्वाधिक विक्रम आहे याच्यामध्ये. ट्रेव्हिस हेड. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर 2003 मध्ये पण अशीच आपली घोर निराशा झाली होती. आणि यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पण खूप चांगल्या धावा केलेल्या होत्या. पण फायनल मॅच मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पण ऑस्ट्रेलिया याच देशाकडून पराभव व्हावा लागलेला होता. आणि तिथे पण सामनावीर हे जे आहेत ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे ठरलेले होते. 2019 या स्पर्धेचा विचार केला विश्वचषक, तर ही स्पर्धा इंग्लंड या देशामध्ये खेळवलेली होती. आणि इंग्लंडने न्यूझीलंड या देशाचा पराभव केला होता. कारण चुकून मागचा पण विचारला जातो बघा. ओके, कारण आता ब्रेकिंग मध्ये ही न्यूज आहे ना, त्याच्यामुळे मागचा विश्वचषक देखील आपल्या पाठ पाहिजे असला पाहिजे की ती स्पर्धा कोणी जिंकली वगैरे सगळं आपलं क्लिअर पाहिजे. इंग्लंड या देशाने न्यूझीलंड या देशाचा पराभव करून ओके. आणि तुम्हाला माहिती आहे फायनल मॅच मध्ये फायनलला टाय मॅच झाली, समान स्कोअर झाल्यानंतर या ठिकाणी सुपर ओव्हरमध्ये मॅच गेलेली होती. आणि सुपर ओव्हरमध्ये देखील लक्षात ठेवायचं ती मॅच टाय झाली. आणि ज्यांच्या जास्त बाउंड्रीज आहेत फुल मॅच मध्ये त्यांना या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलं. आणि या स्पर्धेचा इंग्लंड विजेता झाला होता. 2015 मध्ये या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विजेता होता न्यूझीलंड या देशाला हरवून. आणि ती स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये पार पडलेली होती. तर 2019 ची स्पर्धा ही फक्त इंग्लंडमध्ये, 2023 ची स्पर्धा फक्त भारत या देशामध्ये. 1975 ला सुरुवात, प्रत्येकी 4 वर्षांनी या स्पर्धेचं काय केलं जाते, ही स्पर्धा जी आहे ना ती ऑर्गनाईज केली जाते प्रत्येकी 4 वर्षानंतर. ओके, म्हणजे पहिली न्यूज आपण इथं क्लिअर केली आजच्या लेक्चर मधली. न्यूज एकदम व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट आपण इथे बघतोय बघा. ओके, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 50 ओव्हर एक दिवसीय क्रिकेट सामना असं आपण यांना म्हणतो. 1975 मध्ये या स्पर्धेची सुरुवात, प्रत्येकी 4 वर्षांनी स्पर्धा खेळवली जाते. रिसेंटली 2023 मध्ये ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा भारत या देशामध्ये ऑर्गनाईज केली गेली. टोटल 10 संघ भारतामध्ये आलेले होते, म्हणजे भारत धरून या ठिकाणी 10 संघ होते. ओके, आणि या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा जी आहे ना, पहिला सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी आणि फायनल सामना पण त्या स्टेडियमवरती खेळवला गेला होता. कारण या स्टेडियमला आपण जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम 1,32,000 आसन क्षमता असणारं स्टेडियम म्हणून आपण त्या स्टेडियमचा विचार करतो. लक्षात घ्या, मी जे काही न्यूज सांगतोय तुम्हाला त्या एकदम तुमच्या परफेक्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, आणि ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली भारत या देशाला हरवून. आणि या स्पर्धेमध्ये विराट कोहली जे आहेत ते मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच ट्रेव्हिस हेड हे ठरलेले होते. ओके, आजच्या लेक्चर मधली पहिली न्यूज विश्लेषणासहित मी डीप मध्ये तुम्हाला क्लिअर केलेले आहे. प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये या ठिकाणी ह्या नोट्स काढून ठेवायचे आहेत. खूप चांगल्या आणि खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढची स्पर्धा बघायची आहे, आयसीसी टेस्ट चॅम्पियन. ओके, म्हणजे टेस्ट वर्ल्ड कप म्हणूयात आपण याला. 2023 टेस्टचा वर्ल्ड कप. जसा तो मगाचा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप होता तसा हा टेस्टचा वर्ल्ड कप असा आपण गृहीत धरूयात. या स्पर्धेमध्ये 5 दिवसाची टेस्ट असते, लक्षात ठेवायचंय. म्हणजे 5 दिवस हा सामना खेळवला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना कसोटी, ही जी आहे ना ही 5 दिवस असते बरं का कसोटी. आणि त्याच्यानंतर निकाल कधी 2 दिवसामध्ये, कधी 1.5 दिवसामध्ये आता निकाल लागतात. पूर्ण 5 दिवस पण आता होत नाहीत कधी कधी. आणि पहिल्यागत या ठिकाणी टाय पण मॅचेस होत नाहीत. 1.5, 2, 2.5, 3 दिवसामध्ये मॅचेस म्हणजे एंड होत आहेत. आता हा सेम आयसीसीचा टेस्ट वर्ल्ड कप म्हटलं तरी चालेल. आणि या स्पर्धेचा विचार केला तर आता सध्या 2023, कारण या स्पर्धेची सुरुवात झालेली 2019 मध्ये. या स्पर्धेची सुरुवात झाली होती 2019 मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी, मगाचा जो वर्ल्ड कप बघितला ना तो पण आयसीसी यांच्या मार्फतच ऑर्गनाईज केला जातो. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं म्हटलं जातं आयसीसीला. काय म्हटलं जातं? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं त्या ठिकाणी त्याला संबोधलं जातं. 2019 मध्ये या स्पर्धेची सुरुवात आणि 2021 मध्ये अंतिम सामना झाला होता. आणि 2023 ला आता एक अंतिम सामना, म्हणजे 2 वेळा ही स्पर्धा ऑर्गनाईज झालेली आहे आतापर्यंत. ही दुसरी आवृत्ती आहे, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. ओके, दुसरी. 2019 ला सुरुवात. एकूण याच्यामध्ये सहभागी संघ जे राहिलेले होते 2023 मध्ये 8, आणि इकडे पण 8 होते 2019 मध्ये. आता 2023 चा विचार केला तर इथं पण ऑस्ट्रेलिया विजेता आहे आणि उपविजेता इथं इंडिया आहे. ओके, आणि सेम ट्रेव्हिस हेड सामनावीर आहे फायनल मॅचचा. ते आहे ट्रेव्हिस हेड. ही फायनल मॅच लंडन या देशामध्ये खेळवली गेलेली होती. कोणत्या देशामध्ये? लंडन या देशामध्ये खेळवली गेली होती. 2023 ची आयसीसी टेस्ट चॅम्पियन आयसीसी मार्फत ऑर्गनाईज केली जाते. 2019 ला सुरुवात
आणि 2023ला त्याची फायनल झाली, कारण ही 1-1.5 वर्षामध्ये नाही, 2-2.5-3 वर्षामध्ये स्पर्धा कंप्लीट होते बरं का. ओके, 2-3 वर्षामध्ये स्पर्धा कंप्लीट होती. आणि इकडे न्यूझीलंड विजेता झाला होता 2021ला आणि उपविजेता पुन्हा इंडिया. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपविजेता इंडिया इंडिया दिसेल, लक्षात ठेवायचंय. पण बेस्ट मधली बेस्ट कामगिरी आपल्या भारत देशाने केली, याचा पण आपल्याला अभिमान असला पाहिजे. फायनल मॅच मध्ये हार जीत होत असते, पण तिथपर्यंत पोहोचणं हे देखील फार महत्वाचं असतं, लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि ही कसोटीची जो कसोटी वर्ल्ड कप झालेला आहे 2023 मध्ये आता रिसेंटली, हा जो आहे ना तो ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे, तर इंडिया याच्यामध्ये उपविजेता ठरलाय. म्हणजे सलग दोन वेळा भारत या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेचा सलग 2 वेळा उपविजेता आहे. किती वेळा? सलग 2 वेळा. पहिल्यांदा न्यूझीलंड होतं विजेता आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया विजेता होता. आणि आता सेम जे टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये कंडिशन झाली ना, तीच वर्ल्ड कप मध्ये 50 ओव्हरच्या ऑस्ट्रेलिया विजेता आणि उपविजेता इंडिया आणि ट्रेव्हिस हेड तिथं पण मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, आणि इथं पण मॅन ऑफ द मॅच हा व्यक्ती झालेला आहे. ओके, चला आपण आजच्या लेक्चरमध्ये 2 न्यूज क्लिअर केलेत. चांगल्या चांगल्या खूप एक लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ना जसे ताटामध्ये पहिल्यांदा आपण गुलाबजाम उचलून खातो, त्याच टाईपमध्ये हे गुलाबजाम आहेत, लक्षात ठेवायचं. हे लेक्चर म्हणजे तुमच्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित आपल्या परफेक्ट एकदम नोट्स बनवून ठेवा, तुम्हाला याचे फार जास्त फायदे होतील. ओके, चला तर मग आपण आता आपली तिसरी न्यूज कव्हर करूयात. 2 न्यूज आपण इथे कव्हर केलेत आता, अतिशय महत्वपूर्ण दोन्हीच्या दोन्ही न्यूज, की ज्याच्यावरती कंटिन्यू प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पुढे पुढे लक्षात ठेवायचंय. आता बघायचे आपल्याला T20 महिला. ओके, अचानक एखादा प्रश्न येतो ना आपल्याला, त्या प्रश्नाचं उत्तर जमत नाही, लक्षात घ्यायचंय. या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा पण आयसीसी ऑर्गनाइज करते. आयसीसी महिला T20 वर्ल्ड कप, लक्षात ठेवायचंय. वर्ल्ड कप ही स्पर्धा 2023 ची स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात जी आहे ना, लक्षात घ्यायचंय, ही स्पर्धेची सुरुवात 2009 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? तर 2009 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. महिला, लक्षात ठेवायचंय. आतापर्यंत भारतीय महिला एकदा पण याच्यामध्ये हे झालेले नाहीत. सध्या विजेता आहेत ऑस्ट्रेलिया आणि एकदा नाही तब्बल 6व्यांदा जिंकलेत, लक्षात ठेवायचंय. आणि आता हॅट्रिक केलेली आहे त्यांनी. ओके, थर्ड टाइम म्हणजे हॅट्रिक केलेली आहे आता. मला जर असा प्रश्न विचारला गेला, आयसीसी T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली, तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेले साऊथ आफ्रिका या देशाला हरवून. दक्षिण आफ्रिका ही उपविजेता आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवायचंय या स्पर्धेमध्ये आता 2023च्या. आणि यजमान म्हणजे याच देशामध्ये स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली होती. कोणत्या? साऊथ आफ्रिका या देशामध्येच. साऊथ आफ्रिका या देशामध्येच ही स्पर्धा काय केली होती, तर ऑर्गनाइज करण्यात आलेली होती. आतापर्यंत एकदाही भारतीय महिला यांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला नाही T20चा. 2009 मध्ये 6 वेळा तब्बल ऑस्ट्रेलिया महिला विजेत्या, लक्षात ठेवायचंय. म्हणजे क्रिकेट जगतामध्ये जर दबदबा बघितला ना, तर ऑस्ट्रेलिया या संघाचा तुम्हाला क्रिकेट जगतामध्ये जास्तीत जास्त दबदबा दिसेल. ओके, म्हणजे बघा आपण आतापर्यंत 3 न्यूज कव्हर केल्या. पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2023 आणि T20 महिला वर्ल्ड कप 2023. अशा एकूण 3 न्यूज आता आपण कव्हर केलेत, लक्षात ठेवायचंय. अतिशय महत्वाच्या न्यूज. मी सांगितलंय गाभा म्हणतो ना आपण, त्याच टाईपचा हा गाभा आहे, लक्षात ठेवायचं. हे लेक्चर म्हणजे तुमच्यासाठी गाभा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोघांमध्ये फायनल झाली होती. साऊथ आफ्रिका याच्यामध्ये उपविजेता, साऊथ आफ्रिका यजमान होतं याच्यामध्ये, लक्षात ठेवायचंय या स्पर्धेमध्ये. आणि आतापर्यंत ही सलग म्हणजे 6 वेळा ही जी स्पर्धा आहे ना, ही 6 वेळा स्पर्धा जिंकण्याची किमया ही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने केलेली, लक्षात ठेवायचंय. कोणाच्या? तर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ही स्पर्धा जिंकण्याची किमया केलेली आहे. या स्पर्धेबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. या स्पर्धेमध्ये देखील सहभागी संघ होते 10. ओके, क्रिकेट म्हणजे काही 32-64 असे संघ सहभागी नसतात, लक्षात ठेवायचंय. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली आहे. आणि मागच्या स्पर्धेचा विचार केला तर मागच्या स्पर्धेमध्ये मागच्या 2 वर्षाच्या आधी, कारण ही 2 वर्षांनी होते प्रत्येक, ऑस्ट्रेलिया विजेता होता आणि इंडिया उपविजेता होता, लक्षात ठेवायचे. जागतिक महिला दिन ही स्पर्धा झालेली होती. जागतिक महिला दिन ही स्पर्धा ऑर्गनाइज केली होती. जागतिक महिला दिन केव्हा असतो मला प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघूया चला कोण सांगते पटापटा. ओके, तर आपण आतापर्यंत एकूण 3 न्यूज कव्हर केल्यात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 टेस्ट आणि आयसीसी T20 महिला वर्ल्ड कप. यानंतर चौथी आणि महत्वाची न्यूज आपण बघणार आहे, हॉकी विश्वचषक स्पर्धा. हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 स्पर्धा का महत्वाची आहे? कारण ही भारत देशामध्ये झालेली होती. भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी स्पर्धा काय केली होती, ऑर्गनाइज करण्यात आलेली होती. या स्पर्धेची सुरुवात 1971
या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे 1971 मध्ये. ही स्पर्धा जी आहे ना, या स्पर्धेचा विचार केला तर प्रत्येकी 4 वर्षांनी स्पर्धा खेळवली जाते. किती वर्षांनी? 4 वर्षांनी. हॉकी विश्वचषक स्पर्धा जी आहे ना, ती 4 वर्षांनी खेळवली जाते. या स्पर्धेच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आता सध्या रिसेंटली ही स्पर्धा जर्मनीने जिंकलेली आहे. बेल्जियम या संघाचा पराभव करून, कुठल्या संघाचा? बेल्जियम या संघाचा पराभव करून जर्मनीने ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि जर्मनीने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो याच्यावरती तुम्हाला. जर्मनीने ही जी स्पर्धा आहे ना, ही टोटल आतापर्यंत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. बेस्ट मधल्या बेस्ट न्यूज आपल्या समोर लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेमध्ये पाकिस्तान सर्वाधिक वेळा विजेता आहे, 4 वेळा. नॉट अ जोक, लक्षात ठेवायचं आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ही स्पर्धा एकूण 4 वेळा जिंकलेले, तर भारताने फक्त एकदाच 1975 मध्ये भारत एकदाच विजेता आहे, लक्षात घ्यायचंय. फर्स्ट टाइम भारताने 1975, आणि ती स्पर्धा भारत म्हणजे ते विचार केला तर ती 75, 1971 ला सुरुवात आणि 75 ला भारताने वर्ल्ड कप पण जिंकलेला होता. पण त्याच्यानंतर एकदाही भारत या ठिकाणी हॉकीचा वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. पण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण वगैरे पदके आपण या खेळामध्ये सगळ्यात टॉपला, लक्षात ठेवायचं, हॉकीमध्ये. ओके. आणि हॉकीचा विचार केला तर 2018 ला स्पर्धा भारतामध्ये झाली हॉकीची, आणि 2022 ची स्पर्धा 2023 ला ऑर्गनाईज केली, आणि ही स्पर्धा देखील भारतामध्ये, म्हणजे सलग 2 वेळा ही हॉकीची स्पर्धा जी आहे ना, ती भारतामध्ये खेळवली गेली. त्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीला येणाऱ्या याच्यावरती कन्फर्म प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. कन्फर्म प्रश्न येण्याची दाट शक्यता याच्यावरती. हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 अतिशय महत्वाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा काय केली जाते, ओळखली जाते. आणि ही स्पर्धा जी होती, लक्षात ठेवायचं आहे, या स्पर्धेच्या बाबतीमध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या न्यूज क्लिअर असल्या पाहिजेत. या स्पर्धेच्या बाबतीमध्ये कारण हॉकी जो आहे तो आपला राष्ट्रीय खेळ वगैरे आपण म्हणून ओळखत असतो या खेळाला. ओके. आणि 1971 मध्ये प्रत्येकी 4 वर्षांनी सहभागी संघ या स्पर्धेमध्ये बहुतेक 16 होते, लक्षात घ्या. किती संघ होते? सहभागी संघ 16. इथपर्यंत लेक्चर क्लिअर झालंय का? मला पटापट चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचंय. चला लवकर लवकर, अतिशय महत्वाच्या न्यूज आपल्या या ठिकाणी चालू आहेत. लवकर लवकर सांगायचंय सर्व विद्यार्थ्यांनी. हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 प्रत्येकी 4 वर्षांनी ऑर्गनाईज केली जाते. बघा, कुठल्या कुठल्या न्यूज बघितल्या मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही मध्येच लेक्चर जॉईन केलं असेल तर. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023, त्याच्यानंतर बघितलंय आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, त्याच्यानंतर बघितलं T20 महिला वर्ल्ड कप 2023, आणि त्यानंतर हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023. अशा एकूण आपण 4 न्यूज या ठिकाणी काय केलेत, आता कव्हर केलेत आजच्या लेक्चरमध्ये. मी एकदा रिवाइज करतो. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये पण आपण क्रीडा घडामोडीच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी इथं क्लिअर करणार आहोत. आता बघा, वर्ल्ड कपचा विचार केला, कोणी जिंकला? ऑस्ट्रेलियाने. कोणत्या देशाला हरवून? भारत देशाला. त्यानंतर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन कोणी जिंकली? तर ऑस्ट्रेलियानेच. कोणाला हरवून? भारत देशाला. ओके. त्यानंतर या ठिकाणी महिला T20 कोणी जिंकली? तर ऑस्ट्रेलियाने. कोणाला हरवून? तर साऊथ आफ्रिकेला हरवून जिंकली. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर विचार केला याच्यामध्ये, हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली? जर्मनीने. कोणाला हरवून? तर बेल्जियम. जर्मनीने कितव्यांदा जिंकली? 3दा. सर्वाधिक स्पर्धा जिंकणारा देश कोणता आहे? पाकिस्तान. भारत मग कुठे आहे या स्पर्धेमध्ये, हे देखील आपल्याला माहित पाहिजे. भारत 1975 एकदाच जिंकलेला होता याच्यामध्ये. भारत जो आहे ना, तो या स्पर्धेमध्ये एकदा विनर होता, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. आणि ही स्पर्धा सुरुवात कधी? 1971. किती वर्षांनी खेळवली जाते? प्रत्येकी 4 वर्षांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. आणि सध्याची स्पर्धा भुवनेश्वर, ओडिसा आहे, लक्षात ठेवायचंय. त्या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा अतिशय महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते, लक्षात घ्या. ओके. भुवनेश्वर, भारत या ठिकाणी स्पर्धा काय केली होती? ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. इथपर्यंतच्या या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजेत. चालेल. मग हे आजचं लेक्चर आपण इथपर्यंत कव्हर केलंय, लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. ओके. सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आणि पटापट कमेंट करायच्यात की लेक्चर कसं वाटलं. नेक्स्ट लेक्चर पण येणार आहेत का चालू घडामोडीच्या रिलेटेड आपल्या समोर. चालेल. मग या ठिकाणी आता आपण थांबूयात. धन्यवाद.